आयोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही, त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य। फडणवीसांनी नाव घेतलं तेव्हा आश्चर्य वाटलं, प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, पत्रकारांच्या कायम संपर्कात असते। गोरे प्रकरणी फडणवीसांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं उत्तर। कुणाल कामरानं शिवसेनेला पुन्हा डिवचलं, शिवसैनिकांनी स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीवर नवं गाणं केलं पोस्ट। कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयाबाहेर 2 शिवप्रेमींकडून हल्ल्याचा प्रयत्न, तर आक्षेपार्ह वक्तव्य आणि धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशीही विरोधी पक्ष नेत्याची निवड होण्याची शक्यता नाहीच। दोन्ही सभागृहात विरोधकांची टीका। तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय। अनिल परबांकडून नाव न घेता विधान परिषदेत हल्लाबोल, बाजूला बसलेले उद्धव ठाकरेही गालातल्या गालात हसले। रेस्टॉरंटमध्ये पनीर मिळतंय की चीज एनालॉग, हे मेन्यू कार्डवर लिहिणं बंधनकारक करणार। बनावट पनीर संबंधी अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय। अन्नपदार्थात वारंवार भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुजोरा। विक्रमसिंह पाचपुतेंची माहिती। तुळजापूर ड्रग्स प्रकरणात खासदार ओमराजे नाईक निंबाळकर अडचणीत, ओमराजे नाईक निंबाळकरांचे आरोपीसोबतचे फोटो व्हायरल, भाजपकडून फोटो सोशल मीडियावर शेअर। महिला बाल विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच 15,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, तर 61 महिलांनी स्वतःहून घेतले अर्ज मागे। साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार दरमहा 12,000 निवृत्ती वेतन, बांधकाम कामगारांसाठी सरकारची महत्त्वाची घोषणा। साताऱ्यासह सांगली मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, तर कराडसह पाटणमध्येही अवकाळीची हजेरी। वादळी पावसाचा हंगामी पिकांना फटका बसण्याची शक्यता।